नमस्कार मंडळी. आज आपण आपल्या मंडळाच्या व्हर्च्युअल कार्यक्रमाचा दुसरा भाग रिलीज करीत आहोत. आपण ज्या उत्साहाने आम्हाला आपल्या वेगवेगळ्या कलाविष्कारांचे व्हिडिओ पाठवले व जी मेहनत घेतली त्याबद्दल मी आमच्या समितीच्या वतीने आपले मनापासून आभार मानते. असेच उत्तमोत्तम व्हिडिओ पाठवत रहा म्हणजे आपल्याला अजून व्हर्च्युअल कार्यक्रम सादर करता येतील. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण आपल्या पुढच्या कार्यक्रमाची रूपरेषा त्यातच सांगितली आहे. धन्यवाद. अमेरिकेत राहून आपली संस्कृती जपून ठेवणे हे खरंच कौतुकास्पद आहे आणि याला आपली मुलेही अपवाद नाहीत. आता आपल्यासमोर ईशान एक छानसे चित्रकला घेऊन आलाय आणि त्याच्याबद्दल तो काहीतरी सांगतोय. चला तर ऐकूयात काय सांगतोय ईशान. Namaskar, me Ishan Gowdikar and this is my information on Ganpati which I have drawn right here. My drawing resembles a murti of the Hindu god Ganpati. This god is worshipped by all of the Hindus and has many names such as Vigneshwara, Vakratunda, Gajanana, Ganesha and more. As the son of the all-powerful Shiva and Shiva's wife Parvati, Ganpati has many powers and has the ability to remove all the obstacles in life. As a child, this god had and still has a humongous love for modaks and ladus, which is why the Hindus offer these sweets on his birthday, August/September, and days we worship him. Ganpati is always worshipped before every other god when saying an arti, and this god's vehicle is a loyal mouse named Mushak. गणपती बाप्पा मोरया. नमस्कार, मी सुजाता साठे. प्रसिद्ध मराठी लेखक, नाटककार, रंगकर्मी आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक रत्नाकर मतकरी यांचे 17 मेला कोविडच्या आजाराने निधन झाले. आपल्या साऊथ फ्लोरिडाच्या मराठी मंडळातर्फे त्यांना ही भावपूर्ण श्रद्धांजली. रत्नाकर मतकरी यांनी वयाच्या 17व्या वर्षापासूनच लेखनाला सुरुवात केली. ते म्हणतात की कॉलेजमध्ये असतानाच मला इतकं लेखन सुचायचं की ते लिहून काढल्याशिवाय मला चैन पडत नसे आणि तो एक प्रकारचा कॉलेजच्या अभ्यासात अडथळाच यायचा. त्यानंतर 6 दशके त्यांनी आपल्या विविध प्रकारच्या लेखनाने मराठी साहित्यावर आणि उत्तमोत्तम नाटकांनी मराठी रंगभूमीवर स्वतःचा ठसा उमटवला. एकांकिका, भयकथा, नाटके, मराठी चित्रमालिकांची निर्मिती, लेखन, दिग्दर्शन, कथाकथन, हौशी चित्रकार, नट, चांगले वक्ते असा त्यांचा हा चौफेर प्रवास होता. त्यांनी लिहिलेल्या साहित्यात 70 नाटके, 22 बालनाट्ये, अनेक एकांकिका, 18 लघुकथांची पुस्तके, रंगरूप हे आत्मकथन, 3 कादंबऱ्या, 12 लेखसंग्रह यांचा समावेश आहे. त्यांनी मुलांसाठी लिहिलेली अलबत्या गलबत्या, निम्मा शिम्मा राक्षस, अचाटगावची अफाट मावशी ही नाटके प्रचंड लोकप्रिय झाली. तर मोठ्यांसाठी लिहिलेल्या नाटकात 4 दिवस प्रेमाचे, घर तिघांचे हवे, आरण्यक, जावई माझा भला, इंदिरा ही नाटके विशेष गाजली. त्यांनी नाटकात कामे केली तसेच अनेक नाटके, टीव्ही सिरियल्स, शोज दिग्दर्शितही केले. माझे रंगप्रयोग ह्या त्यांच्या पुस्तकात मुलांची नाटके, प्रायोगिक नाटके आणि व्यावसायिक नाटके ह्यासाठी त्यांनी लेखक आणि दिग्दर्शक म्हणून काय काय काम केले याचा इतिहास आहे. बालनाट्यासाठी त्यांना खूप तळमळ होती आणि चांगली बालनाट्ये मुलांपर्यंत पोचावीत म्हणून त्यांनी खूप कष्ट आणि प्रयत्नही केले. वेगवेगळ्या शाळा, झोपडपट्टीतली मुले, हॉस्पिटलमधली मुले ह्यांच्यासाठी फुकट प्रयोग केले. मुलांना उपदेशपर शिकवण न देता त्यांना नाटकातून चांगले संस्कार द्यावेत असा त्यांचा प्रयत्न असे. कलावंताला आजूबाजूच्या समाजाचे भान असल्याशिवाय तो पुढे जाऊ शकत नाही असे त्यांचे मत होते. कारण कलावंत हा माणसांबद्दल लिहित असतो. माणसाची होणारी कुचंबणा याविषयी त्याला लिहावेसे वाटते.
त्याला सहानुभूती असल्याशिवाय त्याचे लेखन उभे राहू शकत नाही. त्यांच्या कथांचे वैशिष्ट्य म्हणजे रहस्यमय गूढ कथा. गूढ कथांचे सामान्य माणसाला नेहमीच आकर्षण वाटत आले आहे. उत्तम गूढ कथांमध्ये चांगले व्यक्तिचित्रण, मनाची पकड घेणाऱ्या कथानकाबरोबरच उत्कृष्ट वातावरण निर्मिती, ह्यामुळे त्यांची स्वतःची एक स्वतंत्र आकर्षक शैली तयार झाली. त्यांनी गूढ कथेला मानवी मनाचे कंगोरे दिले आणि मराठी साहित्यात अढळ पद मिळवले. त्यांच्या कथा आणि नाटके ही कालातीत आहेत. त्यांना वेगवेगळ्या संस्थांकडून विपुल पुरस्कार आणि सन्मान मिळालेले आहेत. संगीत नाटक अकादमी आणि साहित्य अकादमी या दोन्ही मान्यवर संस्थांकडून पुरस्कार प्राप्त ठरलेल्या मोजक्या व्यक्तिमत्वात त्यांचा समावेश होतो. त्यांच्या इन्व्हेस्टमेंट या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार मिळालेला आहे. शिवाय दादासाहेब फाळके अवॉर्ड, वि.वा. शिरवाडकर अवॉर्ड, महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे गडकरी अवॉर्ड, ज्योत्स्ना भोळे अवॉर्ड, आचार्य अत्रे फाउंडेशनचे बेस्ट प्लेराईट अवॉर्ड अशी अनेक अवॉर्ड्सही त्यांना मिळालेली आहेत. अशा या प्रतिभावंत आणि हरहुन्नरी कलाकाराची उणीव मराठी साहित्यात आणि रंगभूमीवर नेहमीच जाणवेल. त्यांच्या मागे त्यांच्या पत्नी प्रतिभा मतकरी, मुलगी सुप्रिया विनोद, मुलगा गणेश मतकरी आणि नातवंडे असा परिवार आहे. पुन्हा एकदा या ज्येष्ठ लेखकाच्या स्मृतीला विनम्र प्रणाम. धन्यवाद. वयाच्या 5व्या वर्षापासून शिळ वाजवायला शिकलेले श्री राजेश कोपेकर गेली अनेक दशके रेडिओ, रंगमंच, विविध मंडळे आणि सोशल मीडियाद्वारे लोकांचे मनोरंजन करत आहेत. 2007 साली युट्यूबवर पदार्पण करून श्री राजेश कोपेकर यांनी सुमारे 1900 गाण्यांचा कार्यक्रम आतापर्यंत सादर केलेला आहे. 2017 साली लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्येही त्यांच्या गाण्याची विशेष नोंद केली गेली आहे. गेले 20 वर्ष अमेरिकेत स्थायिक असलेले श्री राजेश कोपेकर हे पाम बीच गार्डन, फ्लोरिडा येथे राहतात. पेशाने अभियांत्रिकी असलेले राजेश कोपेकर सेवानिवृत्तीनंतर वाचनालयामध्ये वेळ घालवण्यासाठी नोकरी करतात. तेथेही त्यांनी वेस्टर्न गाण्याचा कार्यक्रम केलेले आहेत. आता येत्या काही काळात इतर ठिकाणीही असे कार्यक्रम करण्याचे आयोजित केलेले आहे. चला तर ऐकूया श्री राजेश कोपेकर यांचा शिळेवरील गाण्यांचा कार्यक्रम.
पुढच्या कार्यक्रमात आपल्याकडे अनया एक हनुमानाचे छानसे भजन घेऊन आलेली आहे. चला ऐकूयात प्रभू रामचंद्र के दूत अनयाच्या गोड आवाजात. प्रभु रामचंद्र के दूता हनुमंता आंजनेया. प्रभु रामचंद्र के दूता हनुमंता आंजनेया. हे पवन पुत्र हनुमंता फल भीमा आंजनेया. हे पवन पुत्र हनुमंता फल भीमा आंजनेया. फल भीमा आंजनेया. फल भीमा आंजनेया. प्रभु रामचंद्र के दूता हनुमंता आंजनेया. प्रभु रामचंद्र के दूता हनुमंता आंजनेया. हे पवन पुत्र हनुमंता फल भीमा आंजनेया. हे पवन पुत्र हनुमंता फल भीमा आंजनेया. फल भीमा आंजनेया. फल भीमा आंजनेया. चल भीमा फल भीमा फल भीमा आंजनेया. फल भीमा फल भीमा फल भीमा आंजनेया. 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 जय हो जय हो जय हो आंजनेया. जय हो जय हो जय हो आंजनेया. 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 प्रभु रामचंद्र के दूता हनुमंता आंजनेया. प्रभु रामचंद्र के दूता हनुमंता आंजनेया. हे पवन पुत्र हनुमंता फल भीमा आंजनेया. हे पवन पुत्र हनुमंता फल भीमा आंजनेया. फल भीमा आंजनेया. फल भीमा आंजनेया. प्रभु रामचंद्र के दूता हनुमंता आंजनेया. हनुमंता आंजनेया. आंजनेया 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 आंजनेया. मराठी कार्यक्रमामध्ये भावगीत म्हणजे एक अविभाज्य घटक. आपल्या समोर पूनम सोहनी घेऊन येत आहेत एक छानसं असंच भावगीत, ही वाट दूर जाते. नमस्कार, मी पूनम सोहोनी एक मराठी भावगीत गाणार आहे. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं म्युझिक आणि गायिका आशा भोसले यांचा आवाज. ही वाट दूर जाते. ही वाट दूर जाते. ही वाट दूर जाते. स्वप्नामधील गावा. ही वाट दूर जाते. स्वप्नामधील गावा. माझ्या मनातला का तेथे असेल रावा.
जेथे मिळे धरेला आभाळ वाकलेले असा चला सजेथे रविबिंब टेकलेले जेथे खुळ्या ढगांनी जेथे खुळ्या ढगांनी रंगीन साजल्या माझ्या मनातला का तेथे असेल रावा ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा स्वप्नामधून जावे स्वप्नातल्या प्रियाला मनमुक्त गीत गावे स्वप्नातल्या सुखाचा स्वप्नीचा वेध घ्यावा माझ्या मनातला का तेथे असेल रावा ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा ही वाट दूर जाते थँक्यू आता एखादं हिंदी गाणं ऐकायला मिळालं तर किती मज्जा येईल. चला तर ऐकूया एक सदाबहार हिंदी गाणं फ्रॉम सुभाष पळेकर. नमस्कार मंडळी, माझं नाव आहे सुभाष परळीकर. चलते चलते किशोर कुमारचं मूवी चलते चलते. चलते चलते मेरे ये गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना. चलते चलते मेरे ये गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना. रोते हंसते बस यूं ही तुम गुनगुनाते रहना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना. प्यार करते करते हम तुम कहीं खो जाएंगे, इन ही बहारों के आंचल में थक के सो जाएंगे. प्यार करते करते हम तुम कहीं खो जाएंगे, इन ही बहारों के आंचल में थक के सो जाएंगे. सपनों को फिर भी तुम यूं ही
ही सजाते रहना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना। चलते चलते मेरे ये गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना। बीच राह में दिलबर बिछड़ जाए कहीं हम अगर, और सुनी सी लगे तुम्हें जीवन की ये डगर। बीच राह में दिलबर बिछड़ जाए कहीं हम अगर, और सुनी सी लगे तुम्हें जीवन की ये डगर। हम लौट आएंगे, तुम यूं ही बुलाते रहना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना। चलते चलते मेरे ये गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना। रोते हंसते बस यूं ही तुम गुनगुनाते रहना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना। चलते चलते मेरे ये गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना। संत ज्ञानेश्वरांनी मोगरा फुलला या संतवाणीतून आत्मतत्वाचे व्यापक होणे हे मोगऱ्याच्या सुगंधाप्रमाणे असते हे किती सहजपणे सांगितले. आता आपल्यासमोर अर्चना जोशी मोगरा फुलला हे गाणं घेऊन येत आहेत. मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला. फुले वेचिता बहरू कळियासी आला. मोगरा फुलला, मोगरा
केला बाप रखुमा देवी वरे विठ्ठले अर्पिला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला फुले वेचिता बहरू कळियासी आला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला. पुढल्या कार्यक्रमात आपल्या साऊथ फ्लोरिडाचा टॅलेंटेड अंजन एक छानसा फ्युजन घेऊन येत आहे. तो आपल्या समोर तबला आणि चीप थ्रिल्स या गाण्याचं फ्युजन करून दाखवत आहे. चला तर पाहूया. Girl, show them it, girl, with a bang bang, bounce with it, girl, dance with it, girl, get with it, girl, with a bang bang. Come on, turn the radio on. It's Friday night and I won't be long. Gotta do my hair, do my makeup on. It's Friday night and I won't be long till I hit the dance floor, hit the dance floor. I got all I need. No, I ain't got cash, I ain't got cash. I got you, baby. Just you and Baby, I don't need $1 to have fun tonight. Baby, I don't need $1 to have fun tonight. आपल्या सखी अर्चना जोशी, अर्चना फडतरे, गौरी आणि नीला इनामदार आपल्याला उखाण्यांचा एक छानसा कार्यक्रम घेऊन येत आहे. चला तर पाहूयात उखाण्यांचा कार्यक्रम. नमस्कार, माझं नाव अर्चना जोशी. महाराष्ट्रातल्या संस्कृतीत उखाण्यांना काही औरच महत्व आहे. सर्व गोड प्रसंगी उखाणे घेण्याची प्रथा आहे. असेच काही उखाणे माझ्या या काही मैत्रिणींनी सद्यस्थितीवर रचले. अपेक्षा आहे तुम्हाला आवडेल. लॉकडाऊनमुळे सकाळ संध्याकाळ रावराव करतात स्वयंपाक आणि स्पेशल चहा. मला वाटतं त्यांना सांगावं, स्वयंपाक आणि चहा करायचं सोडून माझ्याचकडे पाहत राहा. हिवाळा संपून वसंत आला, हिवाळा संपून वसंत आला आणि मुलांना लागला उन्हाळी सुट्टीचा ध्यास. हे करायचं, इथे जायचं, तिथे जायचं म्हणून आखले बेत फारच खास. पण काय करावं कळण्याआधी सुरू झाला हा कोविडचा त्रास. काय करावं कळण्याआधी सुरू झाला हा कोविडचा त्रास. पण मी म्हणते घरात राहावं लागतं म्हणून कशाला हो मी उदास. घरात राहावं लागतं म्हणून कशाला हो मी उदास. माझ्याकडे आहे गरजेचं सर्व काही. माझी आई, माझी 2 बजीरवाणी मुलं आणि माझा प्रेमळ देवीदास. जगावर आलं करोनाचं संकट, जगावर आलं करोनाचं संकट आणि देशोदेशी लोक झाली लॉकडाऊन. क्वारंटाईन झालो आपण, पण वर्क फ्रॉम होमचं ऑप्शन राखून. मग मी घरात फरमानच सोडलं, मग मी घरात फरमानच सोडलं. मिळून काम केल्यावर कामं होतात भराभर, मिळून काम केल्यावर कामं होतात भराभर. मी करते स्वयंपाक, परा तू डिश वॉशर कर. डिश वॉशर झाल्यावर झाडून घे घर सारं, डिश वॉशर झाल्यावर झाडून घे घर सारं. मग मी तुला घालीन माझ्या पदरानं थंडगार वारं. मग काय, ऐकून पराग गेला की हो, आणि त्याने कामं आवरली सगळी भराभरा. मग सांगा बरं मैत्रिणींनो, लॉकडाऊनचा फायदा कुणाला झाला खरा? कोरोनामुळे झाला आहे जगभर हाहाकार. लॉकडाऊनमुळे झाले सगळे बेजार. शिथिल व्हायला लागलंय लॉकडाऊन, सगळे गेले भारावून. आली समर वेकेशन जवळ, लोकांना झाली बीचवर जायची तारांबळ. क्वारंटाईन मध्ये बाहेर जाऊन मीच आणते सामान,
क्वारंटाईन मध्ये बाहेर जाऊन मीच आणते सामान. नंतर स्वयंपाक, धुणे, केर कचरा आणि फरशी. नंतर स्वयंपाक, धुणे, केर कचरा आणि फरशी ही मीच करते. नंतर परमेश्वररावांना भांडी घासायला लावते. महाराष्ट्र मंडळ ऑफ साऊथ फ्लोरिडाच्या कार्यक्रमाला भरपूर प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप आभार. तुम्हाला हा कार्यक्रम आवडला अशी आशा करते. आपला पुढील कार्यक्रम फादर्स डे स्पेशल असणार आहे. नवीन नवीन रेसिपीजचे 5 ते 8 मिनिटाचे व्हिडिओ करून आम्हाला नक्की पाठवा. त्या पुढील कार्यक्रमांची रूपरेषाही आम्ही तुम्हाला लवकरच पाठवू. पुढील काही कार्यक्रम आम्ही फेसबुक लाईव्हवरही आयोजित करणार आहोत. महाराष्ट्र मंडळ ऑफ साऊथ फ्लोरिडा तर्फे तुमचे सर्वांचे मनपूर्वक आभार. Stay safe and stay healthy.